श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, दुःख, दारिद्र्य, कर्जबाजारीपणा आणि घरातील नकारात्मकता दूर करणारी एक अत्यंत पवित्र आणि चमत्कारी गोष्ट म्हणजे गाय आणि वासराची मूर्ती. काही लोक तर तिला कामधेनू असे देखील म्हणतात. ही गाय वासराची मूर्ती घरात ठेवली तर नेमके काय होते हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. तसेच गाय वासराची मूर्ती ही घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवावी, ती कोणत्या धातूची असावी, अशी बरीच माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला केवळ प्राणी मानत नाही, तर गायीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. तिला आईचं स्थान दिलं आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात गायी ह्या असतात आणि प्रत्येकजण गायीची मनोभावे सेवा करत असतो. गायीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. तसेच आपण नेहमी म्हणतो की गायीमध्ये 33 कोटी देवदेवतांचा वास असतो. म्हणूनच गायीची सेवा केली तर घरात धन, आरोग्य, शांती टिकून राहते. आपल्या हिंदू संस्कृतीत गायीला आईचे स्थान दिले आहे. गायीची सेवा केली तर घरात धन, आरोग्य आणि शांती टिकून राहते. समाधान मिळते, समृद्धी प्राप्त होते. कामधेनू ही इच्छा पूर्ण करणारी पौराणिक गाय आहे. ती अमर्यादित विपुलता, समृद्धी आणि ऐश्वर्याचं प्रतीक मानली गेली आहे. वास्तुशास्त्रात गायीला खूप महत्त्व असून ती आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. या गायीतून किंवा गायीच्या मूर्तीतून बाहेर पडणारी ऊर्जा घरात सौम्य, शांत आणि सकारात्मक लहरी निर्माण करते आणि धनसमृद्धी आकर्षित करते. गायीचा स्वभाव हा सौम्य, पालन करणारा, घरात शांततापूर्ण, प्रेमळ आणि सहकार्याचं वातावरण निर्माण करतो. गायीच्या शेजारी असलेल्या वासरू हे वाढ, संगोपन आणि भविष्याचं प्रतीक मानले जाते. गायीचं वासरू त्याच्या आईकडून सगळे काही शिकत असते. त्यामुळे गायीची मूर्ती जर आपण घरात ठेवण्यासाठी आणताना ती गायी आणि वासराची एकत्र अशी मूर्ती असणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हालाही माहीत असेल की भगवान श्रीकृष्णांना गाय ही अतिशय प्रिय होती. देव आणि असुर यांच्या समुद्रमंथनातून बाहेर पडलेल्या 14 रत्नांपैकी गाय ही एक दिव्य रत्न आहे. गायीमध्ये सर्व देवी देवतांचा वास असून गाय ही खूप शक्तिशाली आहे. अशा या 33 कोटी देवतांचा वास असलेल्या गायीची पूजा आपण का करू नये? तर गायीची सेवा केल्याने शब्दात सांगताही येणार नाही एवढे पुण्य प्राप्त होते. जर घरात गायवासराची एकत्र असलेली मूर्ती ठेवली तर घरातील वास्तुदोष हळूहळू नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कायम टिकून राहतो. गायवासराची मूर्ती आपल्या घरातील देवघरात ठेवायची आहे. ईशान्य दिशेला गायवासराची मूर्ती ठेवलेली शुभ असते. प्रत्येकाची मूर्ती ठेवण्याची दिशा जरी वेगवेगळी असली तरी प्रत्येकाच्या घरात ईशान्य कोपऱ्यात देवघर हे असतेच. परंतु जरी नसले तरी उत्तर किंवा पूर्व दिशेला मूर्ती ठेवू शकता. जास्तीत जास्त करून मूर्ती ही आपल्याला देवघरातच ठेवायची आहे. गावाच्या ठिकाणी आजही गाय संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. प्रत्येक घरोघरी गायी पाळतात. आता गायीची मूर्ती कोणत्या धातूची असावी? तर देवघरात ठेवण्यासाठी आपल्या ऐपतीनुसार आपण मूर्ती खरेदी करू शकतो. त्यामध्ये पितळ, तांबे, संगमरवर किंवा मातीची मूर्ती देखील शुभ असते. चांदीची मूर्ती सुद्धा खूप शुभ असते. मूर्ती नसेल तर सुंदर स्वच्छ फोटोही गायचा असेल तरीही चालतो. कारण मूर्तीला महत्त्व देण्यापेक्षा श्रद्धेला जास्त महत्त्व आहे. दिवाळीच्या वेळी वसुबारस या दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आपल्याला गाय वासराची पूजा करायची असते. त्यामुळे गायीची मूर्ती कोणत्याही धातूची असू द्या, पण ती आपल्या देवघरात असणं महत्त्वाचं आहे. गाय वासराची मूर्ती ही शक्यतो गाय मागे वळून आपल्या वासराला जिभेने चाटत आहे आणि वासरू दूध पित आहे अशा अवस्थेत असावी. ही अशी मूर्ती प्रेम, वात्सल्य, माया, ममता याचे प्रतीक दर्शवते. ज्या पद्धतीने आई आणि बाळाचं नातं फुलतं त्याच पद्धतीने गायी आणि वासराचं देखील नातं फुलतं. आपण शुक्रवारच्या दिवशी जशी माता लक्ष्मीची सेवा करतो, पूजा करतो, त्याच पद्धतीने गायीची पूजा आपल्याला करायची आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि मनापासून प्रार्थना करायची आहे. कधी कधी आपल्याला
घरासमोर देखील गाय येते तेव्हा तिला पोळी, गूळ आणि चारा खायला घालायचा आहे. या गायीचे आशीर्वाद आपल्याला घरातील संकटे दूर करतात. आता तुम्हाला पुन्हा सांगायचं म्हटलं तर गाय वासराची मूर्ती घरात ठेवल्याने सुख, समृद्धी, आरोग्य, शांती, भरभराटी आणि प्रेम टिकून राहते. ज्या घरात गायीची सेवा होते त्या घरातून दारिद्र्य दूर पळते, असं स्वतः भगवान श्री विष्णूंनी सांगितलेलं आहे. जो गायीची पूजा करतो तो माझी पूजा करतो, असं विष्णू म्हणतात. म्हणूनच गाय वासराची मूर्ती घरात ठेवणं खूप शुभ आहे. ही मूर्ती भावनिक, आर्थिक सर्व प्रकारच्या अडचणींसाठी शुभ आहे. घरात सतत तणाव असेल, पैशाची अडचण असेल तर श्रद्धेने ही मूर्ती घरात ठेवा. गाय ही लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा या तिन्ही शक्तींचं प्रतीक आहे. म्हणूनच तिची कृपा झाली तर आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. त्यामुळे घरात जर गाई वासराची मूर्ती नसेल तर तिला आणायला वेळ लावू नका, ती आपल्या घरात स्थापन करा. तर स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.